तर आणखीन एक महत्त्वाची बातमी येते पुण्यातनं। पुण्यातल्या नामांकित शाळेतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। 7वीतल्या अल्पवयीन मुलीवर 15 ऑगस्टच्या दिवशी लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झालाय। अल्पवयीन मुलगी बॅग आणण्यासाठी गेलेली असताना स्वच्छतागृहात तिला ओढत नेत विनयभंगाचा प्रयत्न झालाय। देवराज पद्मा आगरी असे 19 वर्षीय अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार नोंदवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। पुढील तपास समर्थ पोलीस स्टेशन आता करत आहे। प्रकार असा घडला होता की त्या ठिकाणी त्याच हायस्कूलला शिकत असताना मुलगा आहे 10वी मध्ये, त्याचं वय जवळपास 19 वर्ष आहे। त्या मुलाने यातली जी पीडित आहे तिला तिचा विनयभंग केला अशी तक्रार आपल्याकडे आली होती पोलीस स्टेशन समर्थला। त्या तक्रारीवरून आपण तो गुन्हा तात्काळ दाखल केल्यानंतर याच्यातील जो आरोपी आहे त्या आरोपीला सुद्धा आपण पोलिसांनी अटक केलेला आहे आणि त्याचा पुढचे तपास पोलीस स्टेशन समर्थ करत आहे। सर, हा नेमका प्रकार उघडकीस कसा आला? जेव्हा ही घटना झाली त्यावेळेस त्या पीडित मुलीने तिच्या आईला सांगितलं। आईने मग आपल्याकडे तक्रार दिली आणि तक्रार दाखल केल्यानंतर तत्काळ पोलिसांनी तक्रार दाखल करून त्या आरोपीला अटक पण आपण केलेला आहे। एक दोन मुलींच्या बाबतीत जर असा प्रकार घडला तर तो महाराष्ट्रामध्ये पुन्हा कधी घडता कामा नये। याच्या बाबतीत नुकतंच मला येता फोन आला होता आयुक्तांचा की पुण्याच्या एका खाजगी शाळेमध्ये सुद्धा अशा तऱ्हेचा प्रकार करण्याचा प्रयत्न केला गेला। त्याला यश जरी आलेलं नसलं तरी हा प्रकार सुद्धा त्या शाळेने दडवून ठेवला। त्या शाळेवर सुद्धा प्रशासक नेमण्याची कारवाई ताबडतोब सुरू होईल, त्यांना नोटीस देण्यात येईल आणि ती कारवाई करण्यात येईल।